थँक्यू समीरजी सोमणे. सेकंड राऊंडच्या सामन्यानं आपण सुरुवात करतोय. 4 षटकांची मॅच आहे. येस, टॉस जिंकलाय मार्केवाडी टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते दहिवली टीमला. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. इथून जो जिंकेल तो आजच्या रात्रीमधल्या शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. सो तो प्रत्येकाचाच टार्गेट असेल की तिथपर्यंत पोहोचण्याचा. सलामीची जोडी पियुष आणि त्याच्या बरोबरीने ओमकार आणि बॉलिंग साठी आलाय तो नामदेव मार्के. पहिलाच बॉल बाहेरची कडा फ्लाय स्लिपच्या दिशेने मिसफील्ड झाली आहे आणि त्याचंच कारण की काय, पहिली सिंगल मिळते ओमकारला. धावसंख्येचं अकाउंट खुलं केलंय दहिवली टीमने या सामन्यामध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण पियुष साठी फार पारितोषिक लागली होती परंतु स्वस्तामध्ये परतला पियुष. या मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. नामदेवच्या विरोधामध्ये घुटणी टेक आणि तमाशा देख. कव्हरला चौकार. चषक 2024 हे देखणं आयोजन आपण बघतोय. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेली स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये धावफलक 5 वरती पोहोचलाय. हा चेंडू त्याच दिशेने मारलाय. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार. येईल चौकार. नामदेवची गोलंदाजी जर आपण बघितली ना तर ऑफस्टिकला पकडून तो गोलंदाजी करतोय परंतु हुशार आहे. खरं तर बॅट्समन पियुष अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय आणि इनफिल्डच्या वरून सातत्याने मारण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी मात्र होताना बघायला मिळतोय. सलगचा दुसरा चौकार. धावफलक पोहोचलोय 9 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आक्रमण चढवलंय दहिवली टीमने या मॅच मध्ये. येथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि सेलिब्रेशन सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन नामदेव मार्केचं. मधून लगेचच प्रेक्षकांचा जल्लोष बघायला मिळाला. येऊ द्या, आवाज येऊ द्या. पहिली विकेट मिळते. येस येस, सपोर्ट करतात माडकेवाडी टीमला. 9 वरती पहिली विकेट मिळतीये. पियुष बाद झाला आणि आता त्याच्या जागेवरती आलाय रिहान. नामदेव मालकीला मिळाली विकेट. पहिलं षटक. 4 षटकांची मॅच. एकच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. लोअर फुल टॉस बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. स्क्वेअर लेग सीमा पार चेंडू जाईल. 4 धावसंख्येसाठी चौकार. या षटकामधला तिसरा चौकार आलाय. धावफलक पोहोचले 13 या आकड्यावरती. फ्लाइंग स्टार्ट देत असताना रिहान आणि त्याचबरोबर पियुष बाद झालाय आणि आता रिहान या डावाला पुढे सरकवतोय. हाफ ट्रॅकर बॉल. चांगला फटका. कव्हरला झाली मिसफील्ड आणि चेंडू जातोय कव्हरला. आणखी एक दमदार चौकार.
महागडी कामगिरी नामदेव मार्केची. तब्बल 17 धावा, त्यामध्ये 4 चौकाराचा मार मात्र पडलाय आणि धाव फलक पोचले दहिवली टीमचं. प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 17 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको, कारण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत, याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटं आम्ही तुम्हाला देतोय 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. जर असं झालं नाही तर अतिरिक्त खेळाडू तुमच्या 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील. पहिले षटक संपले, 17 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आलाय विशाल माली. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतील. नामदेव मार्के फिल्डिंग सेट करत असताना एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट, एक फ्लाय स्लिप आणि एक शॉर्ट फाईन लेग. विशाल माली. स्ट्रायकरला रेहान. ओमकार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचतोय. एकच धाव मिळते ओमकारला. एका धावा संख्येने धाव फलक पोहोचतोय 18 या आकड्यावरती. आता धावा कुठेतरी रोकाव्या लागतील. इकॉनॉमिकल षटक फार गरजेचे आहेत मार्केवाडी टीमसाठी, कारण आता थंडी देखील वाढली आहे. 45-50चं टार्गेट जर इथं सेट झालं ना तर डोकेदुखी होऊ शकते. चांगला बॉल गुड लेन स्पॉट वरती चेंडू लँड झालाय आणि प्रत्येक डॉट बॉल जो प्रेक्षक स्वागत देखील करतायत, हेच गरजेचं आहे. इथे धावा आता थांबवाव्या लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. मार्केवाडी टीमला कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये, कारण आजच्या रात्रीमध्ये मार्केवाडी टीम देखील चांगली खेळली आहे. पिच बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरला फिल्डर पोहोचतोय त्या ठिकाणी डीप मध्ये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावा संख्येने धाव फलक पोहोचेल 20 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये चौकारांची आतिषबाजी केली होती दहिवली टीमने, परंतु या षटकामध्ये मात्र त्या ऍक्सिलरेशनला थोडस ब्रेक लावण्याचं काम केलंय विशाल मालीने. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका, खडे खडे मारण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्व आहे आणि फुटवर्कच नव्हतं, खडे खडे मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मात्र येतोय विशाल माळीचा. हे चेंडू त्याला टाकावे लागतील. इथे पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला असं वाटलं झेल कंप्लीट होईल, परंतु इथे मात्र कॅच मात्र सुटली जाते. जीवनदान मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 धावा धाव फलकावरती. कॅचेस पकडावे लागतील मार्केवाडी टीमला, कारण माहिती आहे पहिल्या षटकामध्ये फार धावा आल्यात. इथे धावा थांबवायचे आहेत आणि त्या धावा थांबवायच्या असतील ना तर विकेट घ्याव्या लागतील. त्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. धाव फलक पोहोचलोय 22 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला बॉल खोलात टाकला आणि इथे दांडी गुल, फलंदाज बाद. रेहान इथे बाद होतोय. खोलात टाकलेला बॉल, स्विंगिंग यॉर्कर आणि दांडी मात्र त्याची उद्ध्वस्त केली आहे. दुसरा धक्का लागलाय 22 वरती. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि बॅटिंग करण्यासाठी गेलेत ते बाळादादा धनवी, एक लेजेंडरी क्रिकेटर ऑफ कर्जत टेनिस बॉल. कित्येक वर्ष आपण बघतोय दहिवली टीमची सेवा त्यांनी केली आहे. कित्येक व्यावसायिक 40+ क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना बघतो आणि आज आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते या मैदानावरती दाखल झालेत. धाव फलक 22 वरती 2 धक्के दिलेत. तिसरा गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्क वरती संदीप मार्के. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हलकेशी अपील आणि तिथे हाईट फॅक्टर चेक केलं. पंचांनी नॉट आउटचा इशारा दिलाय. पहिला डॉट बॉल आलाय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील या सामन्यामध्ये. 22 धावा धाव फलकावरती. कुठेतरी 40च्या आतमध्ये रोखण्याचं काम
मार्केवाडी टीमला या सामन्यामध्ये करावे लागेल. चांगला बॉल खोलात टाकलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. जीवन एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावसंख्येने धावफलक पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली आहे संदीपने. असे चेंडू त्याला देखील टाकावे लागतील. परंतु समोर देखील तितकाच तडाखेबंद फलंदाज, तितकाच ताकदवान फलंदाज, तितकाच अनुभवी फलंदाज आहे तो बाळा धनवी. बॉलची पाहणी केली जाते. कितपत बाउन्स चेंडूला आहे, कितपत हार्ड हा चेंडू आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत. बदललेलं क्रिकेट, जो काय ग्लॅमर क्रिकेटला आलाय तोच दिसतोय मैदानावरती. धावफलक 23. 2 चेंडूचा खेळ संपलाय. संदीप पुनश्च एकदा तयार. हा चेंडू फुटवर्कच नव्हतं. खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. या ओव्हर मधला दुसरा डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. कमबॅक चालू केलंय मार्केवाडी टीमने. इथे बाहेरची कडा यष्टिरक्षकाने सोडली झेल. चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार. चौकार. अपयशी ठरला यष्टिरक्षक आणि त्याचा चुकीमुळे हा आलाय चौकार. धावफलक पोहोचलोय 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी संदीप करतोय या सामन्यात. आणखी एक बॉल रडार मध्ये आणि त्याला फेकून दिला. मिड विकेट सीमा पार. षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे. विठ्ठलजी झुंजरराव यांच्याकडून. खोलात टाकला बॉल आणि इथे आणखी एक कॅश ड्रॉप. नामदेव मार्के करतो तरी काय, हा सगळ्यांनाच प्रश्नचिन्ह पडलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. तर एकूण 33 धावा धावफलकावरती. विरोधामध्ये डिक्सल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करायचंय. टॉस बॉक्स मध्ये दिबा पाटील उमरोली आणि डिक्सल या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. चला या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन. बघा जी शेकोटी पेटवू नका प्लीज. 3 षटक संपली. धावफलक पोहोचलाय 33 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये आलाय तो जीवन. मागच्या सामनावीर काय बॅटिंग जीवनने केली होती. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडे फार लक्ष असेल सगळ्यांचंच. धावफलक 33. जीवन आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. हा चेंडू आडवा पाटणे पूल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, माइटी हिट. षटकार. फलकावरती तिसऱ्या ओव्हर मध्ये जी मिसफील्ड झाली ना, तिथूनच मोमेंटम शिफ्ट झाले देवली टीमच्या बाजूने. धावा थांबल्या होत्या. जसा मिसफील्डचा चौकार आला, नंतर षटकार आला आणि आता देखील षटकार आलाय. लगातार 3 षटकार जर मारले तर 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. विठ्ठल झुंजरराव यांच्याकडून पारितोषिकांची बरसात मात्र केली जाते. धावफलक पोहोचले 39 धावा धावफलकावरती. याच धावा चेस देखील कराव्या लागतील मार्केवाडी टीमला. हा चेंडू सोडून दिला. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. डॉट बॉलची मात्र समाप्ती इथे केली जाते. 39 धावा धावफलकावरती. जीवन गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला बघतो. या 4 चेंडूवरती जीवनला फार चांगली कामगिरी करावी लागेल. हे टार्गेट कुठेतरी 45च्या आतमध्ये रोखावं लागेल, कारण त्यांच्याकडे ती देखील कॅपेबिलिटी आहे. या धावा ते देखील बनवू शकतात. हा चेंडू फाईन लेगला चांगली फिल्डिंग होती आहे.
चांगली फिल्डिंग होती, जवळपास 3 धावा सेव्ह केला त्या चेंडूवरती. रिव्ह्यू घेण्यात आलाय, बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, फलंदाजांचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल वेस्ट साइड साठी. तिसऱ्या पंचाची मागणी कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. tenniscricket.in अगदी ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून एस वेस्ट साइड साठी रिव्ह्यू आहे. चल निकेश राऊत आपण या कॉम्बॉक्स मध्ये, डिसिजन पेंडिंग आहे, चेक केलं जात आहे. वेस्ट साइड नो बॉल आहे की नाही चेक केलं जात आहे. निकेश राऊत आपण लगेच या. चला तिसरे पंच देखील येत आहेत, चेक केलं जाईल. चला तत्पूर्वी मी विनंती करतोय डिक्सल टीम आणि उमरोली टीम आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. फार डिलिव्हरी, यस चांगला चेंडू होता, खाली डिप होत असताना जीवनचा हा बॉल. एकच धाव मिळेल या चेंडूवरती, धाव फलक पोहोचले 40 वरती. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. अद्याप धावा जीवनने खर्च केल्या 7. 3 चेंडू त्याला देखील चांगले टाकावे लागतील, परंतु तितकाच ताकदवान फलंदाज बाळा धनवे स्ट्रायकर एंडला उभा आहे. ओव्हरपिच बॉल, खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, लाईन चेक केली पंचांनी, चांगला बॉल बघायला मिळते जीवनचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धाव फलक पोहोचले 40 या आकड्यावरती. चांगले चेंडू टाकले जीवनने या मॅच मध्ये. पहिल्या बॉल वरती त्याला षटकाराचा मार पडला होता, तदनंतर कमबॅक. हा चेंडू आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, चौकार. या आकड्यावरती दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. शेवटचा बॉल आणि इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, सीमा पार, षटकार मात्र येतोय आणि धाव फलक पोहोचवलाय 50 या आकड्यावरती आणि 51 धावा संख्येचं टार्गेट सेट झालंय ते मार्केवाडी टीम समोर. डीजे विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते ठिकाणी टॉस केलं जाईल. एकीकडे आपण पाहतोय उमरोली आणि त्याच्या विरोधात डिक्सल टीम. यस, कॉल होता मनसे, टॉस जिंकलाय, आलाय राजमुद्रा आणि टॉस जिंकलाय विकी पाटील. मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. यस, विकी पाटील टॉस जिंकला, आपला निर्णय. आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेऊ. विकी पाटील सांगायला गेलं तर दोनही टीम उमरोली असू द्या या तर डिक्सल असू द्या, ओमकार क्रीडा मंडळ आशनाचे मैदान, एकाच ग्रामपंचायतीत 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आता एकमेकांच्या समोर झुंज आहे. काय सांगाल आणि
खरं म्हणायला गेलं तर कोणती स्ट्रॅटेजी वापराल उमरोलीच्या विरोधात? पहिल्यांदा तर ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कारण की आम्ही एकत्र या ग्राउंडवरती प्रॅक्टिस पण करतो आणि खूप ठिकाणी आम्ही एकत्र खेळलो आहे पण. स्ट्रॅटजी बॉलाची झाली तर रन तर होत आहेत ग्राउंडवरती. जेवढे चांगले बॉल टाकता येईल आमच्या बॉलरकडून तसं आम्ही जे मागच्या मॅचला केलं तेच आता पण करू आणि चेसिंगसाठी हे करू. वेल, टॉस गमावला अतुल आणि बॅटिंग तुमच्या वाट्याला आहे, परंतु असं असताना बॅटिंग साकारताना डिक्सलच्या विरोधात कितपत दावा करण्याची तयारी आहे? आम्ही 35 ते 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांचा केला आहे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया आणि वळूया कॉम्बॉक्सकडे. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच दैवळी आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय मायरा 11 मार्केवाडी यांच्यातली लढत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्यात 50. 51 धावा संख्येची गरज असेल. काय दमछाक केले खरं म्हणायला गेलं तर मी तर म्हणेल बाळा धनवींच्या बॅटिंगला सलाम करावा लागेल. आणि ते करत असताना बऱ्याच जणांनी खरं म्हणायला गेलं तर बाळा धनवी आले. पहिली मॅच दुसरी मॅच होती आणि त्यावेळी मी सांगून दिलं की वयवर्ष 53 सध्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आहे. यावेळी मात्र जी बाळा धनवीची बॅटिंग होती तिला साडेतोड उत्तर दिलं जात आहे. ते मात्र फलंदाज केली जाईल. सिक्सर आहे की चौकार आहे? फलंदाज संदीपच्या बॅट मधून हा फटका आहे. या 6 सिक्सर आहे. अगदी लाईनच्या कट बाहेर हा बॉल जरूर पाहायला मिळालाय आणि त्याच्यावरती संदीप हा सिक्सर जरूर आला. एक ब्रँड जरूर मैदानात झलकलाय. ओमकार जिंगरेच्या गोलंदाजीवरती हा फटका आहे. दमदार हजेरी मॅन्डेटरी पॉवर षटक काय असतं हे मात्र आपल्या फटकेबाजीतून मैदानात दाखवतोय तो संदीप हा बॅटर. एक चांगली रणमशीन मार्केवाडी टीमची मैदानात पाहायला मिळते. ठोक डेज आहे.
आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल, अंपायर डिसिजन. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो एक बोनस धाव फलकावरती लागला गेला. सुसज्ज असं मैदान. पुन्हा एकदा पुढ्यात बॉल आणि दिलाय तो मात्र सिक्सर. अगदीच पोहोचायचं असेल तर सुरुवातीला मानंडरी पॉवर प्लेचं जे षटक आहे ज्याच्यावरती हाणामारी येणं अपेक्षित, आणि या हाणामारीच्या जोरावरती आता टोटल जाऊन पोहोचले आहे ते अद्याप पर्यंत 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय ना की चांगली गोलंदाजी ओमकार जिनगरची असते, परंतु आज मैदानात मायरा 11 मार्केवाडी टीमने दमदार समाचार घेतलाय त्याचा, तोही फटक्यांच्या स्वरूपात. अगदी 2 षटकार आणि एक चौकार आपल्याला अनुभवायला मिळालाय. सावध व्हावी, त्याची बॅटिंग सध्या मैदानात जीवनकडून आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच दिवसांपूर्वी पर्व पहिलं मार्केवाडी टीमचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, म्हणजे प्रीमियर लीग. आणि प्रीमियर लीग मध्ये भल्या भल्यांचे धाबे दणाणले होते त्यावेळी. आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी मैदानात खेळतायत. स्क्वेअर लेग रिजनचा फटका, बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. फार महागडं षटक ओमकार जिनगरेचं मैदानात पाहायला मिळत आहे. ओमकार जिनगरे ज्या नावाने ओळख आहे ते नाव मात्र आता सध्या मैदानात गोलंदाजीत मात्र कमतरतेत आलं. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर ज्या बॅटिंग लाईनने बाळा धनवेंनी या मैदानात एक तोफ डागली होती, त्या तोफेला सुद्धा मी तर म्हणेल शांत केलंय. कारण एकीकडे आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्या त्या 23 आकड्यावरती. सामन्यात फार मोठी हवा होती. 51 धावा संख्येचं टार्गेट. जर कमीत कमी 10 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आल्या असत्या थोडंसं समीकरण आणखी अवघड झालं असतं मार्केवाडी टीमसाठी. परंतु आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की षटक क्रमांक 2 हे कोणाच्या हातात द्यायचं, जिथे मात्र धावा रोखल्या जातील. चला, वारंवार टीम मीटिंग नकोय. चला जरा प्लीज दैवली संघ तुम्हाला वॉर्न केलं जात आहे की वारंवार टीम मीटिंग नको आहे. विनंती आपणास. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 ची गरज आहे. येणारे 18 बॉल 28 धावा संख्येची गरज. चेंडूंचं गणित आता जर पाहायला गेलं, धावांचं गणित पाहायला गेलं, सांघिक कोड्याचं दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय ज्युनियर बाळा धनवे. अर्थातच बाळा धनवे यांचे सुपुत्र पियुष यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुतांशी मॅच पाहता पाहता अजय दिघे झोपलेले दिसत आहेत. जे आगे ते आगे. चांगला फटका, जागा बनवली, त्यानंतर मात्र फटक्याला फेकून दिलाय ते मात्र सीमारेखा बाहेर येतोय. तो मात्र यावेळी जीवनच्या बाट मधून हा चौकार. डीजे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या स्टँड कडे कॅमेरा फिरवा. काहीशे 4 ते 5 न म्हणणार नाही, हौशीत बसलेत, परंतु चांगला मॅचचा एन्जॉय ते करताना दिसून येत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करूया.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पियुष पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. दुधारी तलवार खऱ्या अर्थाने चालवण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर बॅटिंग लाईन बदलली. खरं म्हणायला गेलं तर अगोदरच बॉल फेकण्याच्या तयारीत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायला जात होते ते बॅटर जीवन. डॉट आलाय, डॉटच्या मदतीने मात्र धावा तिथे स्थिरावल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अगदी जर पाहायला गेलं तर आमच्या जितूबाई यांच्या बॅनरला या सिक्सरने सलामी दिली आहे. जीवनच्या धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 34 आकड्यावरती. सामन्यातला वेळ सुद्धा वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न मायरा आयलंड मार्केट टीमचा आपण पाहतोय. येणारे 14 बॉल आणि गरज असेल ती 17 धावसंख्येची. सामना होता कुठे आला कुठे, पहिल्या षटकातच आल्या 23 धावा. चांगला फटका यावेळी मात्र बॉल जाईल ऑनसाइड रिजन. सीमारेखा बाहेर येतोय खणखणीत दंड. जल्लोष पहा पाठीराख्यांचा. एकीकडे बॉल पाठवा मैदानात. आताही घडणार असं, कारण येणारे 13 बॉल आणि गरज असेल ती मात्र 11 धावसंख्येची. बॉल पाठवा मैदानात प्लीज. हे खरं म्हणायला गेलं तर बुरुजावरचे शिलेदार आहेत. जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय फार चांगली बॅटिंग लाईन चालू आहे. येणारे 13 बॉल आणि गरज असेल 11 धावसंख्येची. जिथे ओमकार जिनगरने सपकून मार करला तिथेच पियुष धनवी सुद्धा आता मार खाताना दिसतोय. परंतु पहिला झटका यावेळी लागला जाईल. शेवटच्या क्षणाला का होईना इट का जेव्हा पत्थर टिप और टॅट आणि तशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. डीजे नाही टीम रेडी मध्ये राहायचंय आपण. उद्या बरोबर 6:30 वाजता मैदानात रिपोर्ट करायचंय. रिपोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला 6:45चा टायमिंग दिलाय. 6:45ला पहिला बॉल पडेल याची आपण नोंद घ्या. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय या ठिकाणी
12 बॉल 11ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज बाळा मसे. बाळा मसे आता ते नाव टोपण शोधावं लागेल. आम्ही बाळा धनवींचं नाव शोधलं, ओरिजिनल नाव आहे त्यांचं बलिराम. आता या बाळा मसेचं नाव शोधावं लागेल. चांगला फटका आगे बॅकफुटवरती जाऊन फटका सजवलाय, बॉलला स्क्वेअर लेग रिजनला पाठवलाय, येतोय तर मात्र दर्जेदार असेल. श्रीपती बाबा उमरोली त्याच्या विरोधात अमराई टीम. सेकंड टफ फाईट डवलेपाडा त्याच्या विरोधात कडाव. हा बॉल आउटसाइड द स्टंप वाईड. त्यानंतर एक्सल त्याच्या विरोधात कलंबोली आणि चांदई त्याच्या विरोधात लवजी. विनंती आहे ती पेटवलेली शेकोटी भिजवायची, अन्यथा आयोजक तिथे जर पोहोचले तर मग आपल्याला त्रास होईल, याची आपण नोंद घ्या. आणि बाजूला इलेक्ट्रिक वायर आहेत, याची नोंद घ्या आपण. चांगला फटका आगे गॅपचं सिलेक्शन होत आहे, बॉल थांबला जातोय, थांबवलाय बॉलला आणि इथे 2 धावा मात्र कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 47 आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 धाव संख्येची गरज आहे, माफी असे 4 धाव संख्येची गरज आहे. 51चं टार्गेट आहे आणि अशा वेळी मात्र इथे 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बाळा मसेचा नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फटका फिरून मारण्याचा प्रयत्न, चांगली जागा बनवत होता सध्या जीवन. एक धाव तर कंप्लीट झाले आहे, बॉल पर्यंत पोहोचायला 2 धावा कंप्लीट होतील. रेहान बॉल कडे बघत बसले, त्याच्यानंतर बाळा धनवी पुढे धावले नाहीयेत. फरक पहा काय घडत आहे, कारण इथे एकच धाव द्यायची होती, तिथे दुहेरी धाव आली आणि या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापपर्यंत 49 आकड्यावरती. हा चांगला फटका आगे, एक धाव तर कंप्लीट झाले आणि यावेळी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा कंप्लीट होतील. विजयी पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या बरोबर आपण पाहतो इथे. अगदी मॅच ज्या टायमिंग वरती पाहिजे होती समीर सुमणेंना तिथे आली खरं म्हणायला गेलं तर. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय ते पाहूया. अर्थातच नो डाऊट संदीपची चांगली बॅटिंग लाईन झाली आणि पुन्हा एकदा सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच जीवन भगत. टोटल 26 धावांची एक रणझुंजार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जीवन भगत ठरला या सामन्याचा हिरो. वेल प्लेड. या जीवन आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि दैवाली टीम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.